डॉक्टरांकडे जाऊ. चल नाही नको, नाही जाणार बाहेर. मी पास केले तर ते मला घेऊन जाते. नाही जाणार. नाही. अगं बाळा, कोण लोक घेऊन जातील? कुणाविषयी बोलतेस? चल चल मनाली, मनाली, हो काय ग, लक्ष कुठे तुझं? तुम्ही केव्हा आलात? आत्ताच आले, पण थांबा, मी चहा आणते. अगं चहा राहू दे. मला आधी सांग, तुला झालंय काय? ताई, लहान मुलांच्या मनात नेमकं काय चालू असतं ना, ते कळणं फार कठीण आहे. साहिलला काही झालं? नाही ताई, मला लेखाची खूप काळजी वाटते. का? लेखाला परत ताप आला की काय? नाही, ती आता बरी आहे. मग पण काल काहीतरी विचित्र वागली ती. ते वाकडे येऊन गेल्यावर तिचं काय बिनसलं माहिती नाही. एका कोपऱ्यात बसून रडत होती, थंडी भरल्यासारखी कुडकुडत होती. मी कुठे जाणार नाही, मला कुठे नेऊ नका, असं काहीतरी बोलत होती. ताई, तिच्या मनात नक्कीच काहीतरी चालू आहे. जाऊ दे ग, तापाच्या भरात काहीतरी बडबडत असेल. तू नको इतका विचार करूस. पण ती आधी असं कधीच बोलली नव्हती. कुठे जायचं नसेल तिला. मनाली, तुला एवढीच काळजी वाटत असेल ना, तर तिला एकदा समोर बसव आणि विचार स्पष्टपणे काय ते. किंवा मग हा विषय पूर्णपणे डोक्यातून काढून तरी टाक. तू जा बघू, साहिलची तयारी झाली का बघ. जा जा चल. हो, आलेच. वाकडे आल्यानंतर नाही म्हटलं तरी ही गोष्ट विचार करण्यासारखी. मला नेऊ नका, लेखा असं का म्हणाली असेल? काय असेल या मागे? कसं बांधायचं? ये साहिल इकडे, मी बांधून देते. चला आता ताईला शिकवा कसा बांधायचा तो टाय. आता जरा, नाही तर शाळेत सुटेल. अगं थोडं हळू कर ना. अगं मग सुटली तर शाळेत सुटू दे. परत फाटला सोटो बघू. फाटला नाही काय, नुसतं घुसवलंय. जा कोणाड्यातला सुई दोरा घेऊन ये, आत्ता शिवून देते. चला आवरा पटपट, स्कूल बस येईल आता. पण आई, माझा टिफिन. अरे हो, खरंच. मावशी, साहिलचा टिफिन तयार आहे का? त्याला उशीर होतोय. आले आले. चल जा आवर. लेखा, आज साहिलला स्कूल बस पर्यंत सोडायला जाशील? हो चालेल. आलेच. जा, तुम्ही बुट्ट घालून तयार हो. जा. तू कशाला आलीस इथे तडमडायला? मावशी, ते मग बाईसाहेबांनीच. हो हो, मी जिवंत आहे ना, मी बघते त्याच्याकडे. मोठी आली शाळा. आणि इकडे साहिल, काय साहिल?
सर डोकं दुखतंय का? डोकं फुटायची वेळ आली. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आपलं काय खरं नाही. अहो लागेल हो लागेल. तुम्ही उगीच टेन्शन घेताय. अहो आपण आपलं कर्तव्य करतोच होत ना. कर्तव्य. परवा साहेबांचा फोन आला होता. काय म्हणाले माहिती आहे ना? आय वॉन्ट रिझल्ट, नो आर्ग्युमेंट्स. या प्रकरणाचा गुंता फारच वाढत चाललाय आणि या प्रकरणावर सगळ्यांचं लक्ष काय मला कळत नाहीये. पाटील, तरी हा वाकडे प्रकरण जरा वेगळंच आहे. हा माणूस साधा सुद्धा वाटत नाही. कुठंतरी पाणी मुरतंय ना. नाही सर तसं असेलही पण मला नाही वाटत. बरोबर आहे पाटील, बरोबर. म्हणूनच मला शंका येते. ही माणसं फार चालाक आणि बुद्धिमान असतात. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. अशी प्रकरणं आपण रोज बघतो. पाटील, वरवर पाहता ही माणसं फार साधी पोळी वाटतात. या माणसाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चालू असतं. ही माणसं समाजामध्ये आपली काही माणसं पेरून ठेवतो की तुम्ही लोकांना सांगा की मी किती चांगला आहे. हो ना पाटील? नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण पाटील, या वाकडेवर माझा संशय आता पक्का होत चाललाय. त्याची पाळंमुळं मला शोधायलाच पाहिजे. पाटील, तुम्ही बघाच या वाकडेला कसा जाळ्यात अडकवत होते. नाही जर स्वतःहून तो पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला तर नावाचा भोसले नाही. आणा साहेब, मी करते. अगं राहू दे. मग मी भांडी धुवून घेऊ? कशाला? आल्यापासून बघते मी, तुम्ही मला काही कामच करून देत नाही. कुठच्याच गोष्टीला हात लावून देत नाही. आता घरात काम नाही करायचं तर काय नुसतं बसून राहायचं काय? माझी आई मला नेहमी सांगते, कोणाकडे असं गेलं ना की नुसतं बसून नाही राहायचं, काही ना काहीतरी काम करायचंच म्हणून. हो का? मग माझी आई पण मला नेहमी सांगायची की आपल्याकडे कोणी आलं असेल तर त्यांना काम करायला द्यायचं नाही. पण लेखा, आपल्याकडे ही सगळी कामं करायला मनोरमा मावशी आहेत ना. आणि हा, तुला जर कामच करायचं असेल तर एक करशील? सांगा की. मला माहितीये तू खूप सुंदर सुंदर चित्र काढतेस, पण ती चित्र नुसती वहीत असून काय फायदा, नाही का? आपण त्या चित्रांच्या छान फ्रेम्स करूया आणि साहिलच्या खोलीत त्या भिंतींवर लावूया. नुसत्या ओक्या बोक्या भिंती बऱ्या नाही वाटत, नाही का? आपण त्याआधी ना साहिलची रूम पण छान सजवूया. हो चालेल. चला मग कामाला लागा. मी जाऊ आत? हो जा, मी आलेच. काय रे, काय झालं? नाही काही नाही. जात. कुठे गेली ती? साहिलची खोली सजवायला. साहिलची खोली? हो का? नाही ठीक आहे. समीर, काही प्रॉब्लेम झालाय का? अगं नाही, नो प्रॉब्लेम, मी येतो. साहिलची रूम काय सजवू? आधी हा पसारा आवडते.
उगाच शाळेत जाण्याच्या आधी इकडे तिकडे टाकून जातो. मग बाईसाहेब त्याला ओरडतात. सगळी खेळणी इकडे तिकडे पडलेली, सगळं नुसतं काही एक जागेवर नसतं त्याचं. या बाईसाहेब इकडे बसल्यात, तरी म्हटलं गेली कुठं. मावशी हे बघा, मी चित्र काढलंय. छान आहे ना? चित्रा इकडे. काय ग, घरात एवढी कामं पडली आणि तुला बरं चित्र काढायला वेळ मिळतो. तर मावशी, मी सायलची खोली आवरायला चालले होते. आवरलीस ना? का आणखी काय आवरायचं होतं तुला? हा, असं का बोलताय मावशी? मग काय पूजा करू तुझी? मावशी मावशी म्हणून ग घालू नकोस. साहेबांना आणि बाईसाहेबांना ग घातलास, पण मला ग घालू शकत नाहीस, समजलीस? मला हे तुझं अजिबात चालणार नाही. काय बघतेस? चल चालायला. हो मोहिते, तो चेसी नंबर वगैरे घ्या आणि तुम्ही बघा गाडीत काय ठसे वगैरे मिळतात का, आणि लवकर आटपा तो पंचनामा. बोला. नमस्कार वाकडे सरकार. काय पाटील साहेब, तरी बी तुमचा आवाज ओळखतोय की आम्ही. नशीबच आमचं. तसं नव पाटील साहेब, आपल्या माणसांचा आवाज त्यांना ठेवावा लागतो. आणि तुम्ही तर आमचा खास माणूस मर्जीतला, एवढं करताय आमच्यासाठी. पण आता नाही करता येणार, म्हणजे जरा कठीण वाटते. का हो पाटील, बदली झाली का काय? नाही झाली असली तर सांगा, म्हणजे वर फोन करतो. बदली कॅन्सल करून घेऊया. हो नाही, बदली झाली असती तर ते परवडलं असतं, पण आता माणूस बदलून येतोय. म्हणजे हो पाटील, फौजदार आहे का शाळा मास्तर? उडी कसली घालताय? स्पष्ट बोला की काय ती. नाही, तेच सांगण्यासाठी फोन केलेला. हा बोला. मी सांगितल्याप्रमाणे तो ACP भोसले तुमच्याकडे येतोय चौकशीला. हा तो भोसले वय, येऊन दे की मग. नाही, इतकं सहजपणे घेऊ नका पाटील. आत्ता पातूर समदे डाव सावधपणानंच खेळलो आम्ही. आता हे तुम्ही शिकवणार आम्हाला? जेवढा वाटतो तेवढा हा माणूस साधा नाही. अहो, डिपार्टमेंटमध्ये याचा दबदबा आहे. भले भले गुन्हेगार चळाचळा कापतात ह्याला पाहून. त्याच्या दिसण्याकडे जाऊ नका. तो साधा जरी वाटत असला तरी खूप डेंजर माणूस आहे. डेंजर? पाटील साहेब, यो वाकडे मा डेंजर आहे. ते तुम्हाला सांगायला पाहिजे का काय? नाही, पण म्हणजे सावधपणे, निदान चौकशी दरम्यान. अहो, सुतावरून स्वर्ग गाठणारा माणूस आहे तो. तेव्हा जे काही सांगाल ते जरा सावधपणे सांगा. हो पाटील, तो स्वतःवरून स्वर्ग गाठू दे,
इथं भूत बसलंय वाकडे सरकार नावाचं. येऊ दे तुमचा कोणत्यो. भोसले, ACP भोसले. भोसले का खोसले असे आज पतुरलई पोचले आम्ही. नका काळजी करू, झोपा निवांत. वाकडे सरकार समजासनी पुरून उरल्यात. बर वाकडे सरकार. काय ग, काय झालं? नाही, काय नाही. काही नाही म्हणतेस आणि डोळे पुसतेस. माया आत्या, मी आया घरात का आले हो? हे काय विचारतेस तू? मला माहित आहे मी आया घरातली नाही आहे. उपरी मला तुला कोणी काही बोललं का? नाही, कुणी नाही. पण माझ्यामुळे घरच्या समजासनी त्रास होतो. त्यापेक्षा मी इथून निघून गेलेली बरी. कुठे जाणार आहेस? ठाव नाही, पर जाईन नशीब नेईल तिकडं. लेखा, मला खरं खरं सांग, तुला कोणी काही बोललंय का? हे बघ, तुला काही सांगायचंही नाहीये आणि रडायचंही आहे. माझं ऐक, तुला कोणीही या घरात उपरी समजत नाही. तुला जितके दिवस इथे राहायचं असेल ना, तितके दिवस राहा. अगदी तुझंच घर समज. माया आत्या, तुम्ही किती चांगले आहेत हो. तुमच्या आईबाबांनी एकदम बरोबर नाव ठेवलं आहे, माया. आणि तुमच्या समजांच्या मायामुळेच माझ्यासारखी अडाणी अशिक्षित मुलगी एवढ्या मोठ्या घरात राहते. लय उपकार आहेत हो तुमचे. लेखा, उपकारांची भाषा करायची नाही. जा बघू, तोंड जा. जा जा, चल पळ. याचा अर्थ गच्चीवरून लेखाने काहीच बघितलं नाही, किंवा जे काही बघितलं त्याचा अर्थ तिला कळला नाही. चांगलंच झालं. फक्त आता ह्यापुढे जास्त सांभाळून राहायला हवं. हॅलो, हो, मी माया पंडित बोलते. समीरच्या कॉलेजमधून काय झालंय? हॅलो, कोण? भोसले साहेब बोलतात का? हा, बोलतोय. राम राम हो भोसले साहेब. राम राम. धनंजय वाकडे बोलतो. वाकडे सरकार. ओळखलं का? बोला बोला, वाकडे सरकार. माझा पर्सनल नंबर तुमच्याकडे कसा काय? भोसले साहेब, अहो मोठी माणसं तुम्ही, तुमचा नंबर मिळवायला वेळ लागतोय वय. आणि ते बी आमच्यासारख्या जनतेच्या सेवकासनी. सेवक? तर काय, आता आमच्याबद्दल एवढी माहिती कळली असेलच की तुम्हासनी. बोला, कसं काय फोन केलात? सहज, अगदी सहज. सहज? वाकडे साहेब, पोलिसांना कोणी सहज फोन करत नाही, आणि तुम्ही तर नक्कीच.
वा भोसले साहेब, काय ओळखलो तुम्ही? म्हणजे ता म्हटल्याबरोबर ताट. बोला, काम काय होतं? हा काम सांगतो की. काम म्हणजे ते हानम्याचं प्रकरण हो. तपास चालू आहे. करा की त्याचा तपास करा. त्या हानम्याचं समद कुटुंब जळून नेलं, त्याचा शोध घ्या. पर त्या हानम्याची थोरली पोरगी बी गायब आहे म्हण. तिचं काय झालं? ती गावली? वाकडे साहेब, बरीच माहिती आहे की तुम्हाला. ही माहिती ठेवायला लागती हो भोसले साहेब. या समद्या गावांचा कारभार बघायचा म्हणजे ही माहिती ठेवायला नको. कारभारी आहे आम्ही इथली. कारभारी? काय कारभार काय करता तुम्ही? कळल की, समद कळल. आता गावात आलायसाच आमच्या, हळूहळू कळल. नाही, तुम्हाला काही कळलं तर आम्हालाही कळवा. तर कळवणार की हो, आधी कळवणार. तशी आम्ही कायदा पाळणारी माणसं आहे बरं का. आम्ही कायदा पाळतो आणि कायदेवाली माणसं बी. या एकदा कळल तुम्हासनी बी. काय ते? पाहुणचार. वाकडे सरकारचा पाहुणचार कसा असतो ते कळल हो. खरंच या, तुम्ही सांगाल ती समधी व्यवस्था करू याच्या मायला. खाणं म्हटलं खाणं, पिणं म्हटलं पिणं, आणि काय लागत असेल तर ते बी सांगा. एकदा यायलाच पाहिजे तुमच्या पाहुणचारासाठी. या की, आम्ही बी तुमची वाटच बघतोय. हो, मलाही तुम्हाला एकदा भेटायचंच आहे. आई, साहिल, साहिल, अरे काय झालं? तुझं शर्ट फाटलाय, काय अवतार झालाय? अरे मी काय विचारते सांग, कोणाशी मारामारी केलीस? कोणाशी नाही भांडलो. थांब आता, बाबा येऊ देत. बाईसाहेब, जा आता आतमध्ये, कपडे बदल, जा. साहिल, ए साहिल. ताई, आई रागवतात ना मला, तू वाचवायला का नाही आलीस? नाही, मी नाही तुला वाचवणार. मग तू मारामारी का केलीस? चांगली मुलं अशी मारामारी करतात वय? तुला माहित आहे, मारामारी करणारी मुलं कोणाला बी आवडत नाहीत. तुला पण? वय, मला पण. आता परत नाही ना करणार मारामारी? अरे, जो वाईट वागतो, मारामारी करतो, त्यासनी देव लई शिक्षा देतो आणि त्याला कोणी बी जवळ घेत नाहीत. आता बघ, आईने तुला जवळ घेतलं का? पण ताई, आईच म्हणते दूध पी, मोठा हो, तुला ताकद येईल.
अरे साहिल, ताकद येणे म्हणजे लई हुशार होणे, लई मोठं होणे. तुझे बाबा आहेत ना व तसं. बाबा? हो बाबा. ते बघ ते कसे मोठे झाले, त्यांच्या किती मोठमोठ्या ओळखी आहेत. समधी लोक त्यासनी साहेब साहेब म्हणतात. किती मोठमोठे लोकेसनी ओळखतात ते. मग मी पण बाबांसारखा होणार. हो होणार तर. आमचा साहिल बी बाबांसारखा मोठा होणार. पण आधी तो आईची जाऊन माफी मागणार ना व. माफी का? तू नाही का मारामारी केली शाळेत? पण आईनी मला रागवलं ना, मी नाही माफी मागणार. अरे साहिल, तसं नाही करायचं. आई तुला तुझ्या चांगल्यासाठीच रागवली ना व. मग आईला वाईट वाटेल ना, माझ्या साईला लोक बोलतात म्हणून. मी आत्ताच जाऊन आईला सॉरी बोलतो. शाबास, साहिल आमचा शाणा आहे की नाही. चल उठ लवकर जा. आई, आई, रागवलीस माझ्यावर? छे, मी कशाला रागवू. आता मी ठरवलंय, तुला काहीही बोलणार नाही. आई सॉरी ना, माझं चुकलं. मी परत असं नाही करणार. का? कारण मी जर असा वागलो तर लोक तुला नाव ठेवतील. कोणी शिकवलं रे तुला? लेखात आईनी. वेडा कुठला. तू जर असं गुड बॉय सारखा वागत राहिलास तर मला कशाला कोण नावं ठेवेल. आई पुन्हा एकदा सांग. इट्स ओके. गुड बॉय को तो. कुठे होतास इतका वेळ? अगं मी बाहेर माझ्या मित्राबरोबर गेलो होतो. कॉलेजमधून चोरलेले पैसे उडवायला. आई अगं काय बोलतेस तू? हे कॉलेजमधले पैसे? तू आता भोळेपणाचा आव आणू नकोस. मला सगळं कळलंय. तुझ्या प्रिन्सिपलचा फोन आला होता. तुझी हिम्मत कशी झाली पैसे चोरण्याची? अरे माझा नाही तर तुझ्या मामाच्या रेप्युटेशनचा तरी विचार करायचा होता. तुला थोडी सुद्धा शरम नाही वाटली पैसे चोरताना? इतकं घाणेरडं काम करताना माझ्या तोंडाला काळा फासलायस तू. मायाताई प्लीज. समीर मला सांग, तुला इथे काय कमी पडली रे की तुला चोरी करावीशी वाटली? आम्ही कुठे कमी पडलो सांग ना. ते हिलाच विचार ना. मला जेव्हा जेव्हा पैशांची आवश्यकता होती त्यावेळेला हिने कधीच दिले नाही. सतत नकार घंटा लावते. या घरात ना मला कधीही काही मिळत नाही. ना मामा कधी काही देत ना कधी ही देत. मग अशा वेळेला मी काय बाहेर जाऊन भिका मागायचे की काय? माया पंडितचा मुलगा बाहेर जाऊन भिका मागतो, चांगलं वाटतं ना ऐकायला? मग माया पंडितचा मुलगा बाहेर जाऊन चोऱ्या करतो हे ऐकायला कसं वाटतं? पण मला सांग, तुला एवढे पैसे हवेत कशाला? मला आणि माझ्या मित्राला मुंबईला जाऊन बिझनेस करायचा. त्याकरता आम्हाला मुंबईला जायचं आहे आणि म्हणून पैसे हवेत आम्हाला. कसला बिझनेस करायचा आहे तुला? अगं आम्ही मुंबईहून कम्प्युटर्स आणणार आहोत आणि इथे ते विकणार आहोत. कॉलेजच्या पैशाने? अरे तुला कॉलेजमधून काढून टाकायला निघाले होते. मी हातापाया पडले, माफी मागितली, तेव्हा कुठे तुला एक संधी द्यायला तयार झाले. तू उगाचच माफी मागितलीस त्यांची. म्हणजे मला कॉलेजमधून काढून टाकलं असतं तर काय फरक पडणार होता? तसंही मला शिक्षणात इंटरेस्टच नाही. तुझं डोकं ठिकाणावर आहे का रे? येस ऑफकोर्स.
मी ना पूर्ण विचार करूनच बोलतो. मला ना खूप मोठा बिझनेसमॅन व्हायचा आणि त्याकरता अशी महत्वाची वर्ष मला फुकट घालवायची नाही. शिक्षणाने आजपर्यंत कोणाचंच भलं झालेलं नाही. त्यामुळे सगळं शिक्षण वगैरे गेलं तेल लावत. कळलं? या भोसले साहेब. धनंजय वाकडे. धनंजय वाकडे सरकार, प्रेमानं लोक म्हणतात. या बसू. बोला, काय घेणार? जनरली लोक अशा वेळी काय घेतात? भोसले साहेब, अहो प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. तुम्ही सांगा तुमची आवड, आपण तो बंदोबस्त करू. तुम्ही म्हणता तसं आवडीनिवडी ठेवणारा माणूस मी नाही. माझ्या आवडीनिवडी जनरली लोकांना नाही आवडत. अहो पण काय आवडते ते सांगा तरी. जगातल्या कुठल्याही दारूपेक्षा कडू कडू अशी गोष्ट मला जास्त आवडते. कोणची? सत्य. सत्य म्हणतात त्याला. आणि हे सत्य शोधण्यासाठीच मी इकडे तिकडे फिरतोय. सत्य शोधायला फिरताय वे? मग त्यासाठी फिरायचं कशाला? आम्हाला सांगा, आम्ही आहे की मदतीला. मिस्टर धनंजय वाकडे, सत्य शोधायला मला कुणाच्या मदतीची गरज नाही. असं आमच्या खात्यातले लोक म्हणतात. मी जिकडे जिकडे जातो तिकडे तिकडे सत्य स्वतःहून समोर येतं. मुद्द्याचं बोलूया. का लावता? आडव्याचं घर कोणी जाळलं? आम्ही. आम्ही ते शोधतोय. त्याच्या शोधासाठी आम्ही माणसं धाडल्यात. आम्हाला बी बघायचंय तो कोण आहे. तुम्ही बघून काय करणार आहे? हो साहेब, असं कसं म्हणता? त्यो गरीब हानम्या, तिची ती बायको आणि 2 अक्षरा पोर, ह्या समध्यासनी जाळून मारणारा कोण असेल हे जरा आम्हाला बघायचंय. हो, तुम्हाला जर तो गावला तर बघायला आम्हाला बोलव. पोलिसांनी त्याला पकडलं तर तुरुंगात टाकतील. म्युझियम मध्ये ठेवणार नाही. लोकांनी येता जाता बघावं म्हणून. भोसले, एवढे कडक दिसता पण स्वभाव विनोदी आहे तुमचा. वाकडे साहेब, जनरली लोक मला फार सिरियसली घेतात.
घ्या. हाणम्याचं घर जळालं. त्याची राख वाऱ्यानं उडून तुमच्या घराभोवती जास्त पडली. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला सुद्धा संशयाचं वातावरण जास्त निर्माण झालं. संशय, पुरावे. लई अंतर आहे. पण माझ्यासाठी इथे फार मोठं अंतर राहिलेलं नाही. खात्री बी पटेल, पण पुरावे ते काय असं जमिनीतनं उगवत नाही. हे असावे लागते. वाकडे साहेब, पुरावे शोधण्याचं काम माझं आहे, तुमचं नाही. एक काम करूया मग आता. तुम्हाला माझा संशय आलेला आहे. संशयित म्हणून अटक करा मला. जाऊ आपण. आत्ता नाही. खात्री आणि संशय यातील अंतर मला पूर्ण करायचं आहे. मी एका डांगत करूया. मला साधी गोष्ट सांगा भोसले. त्या हानम्याला मारू मला काय मिळणार? कदाचित जे मिळणार होत ते मिळालं नाही, म्हणूनही आग लावली असेल. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला सहजच भेटायला आलो होतो. निघताय? जाताना फक्त एवढंच सांगतो, गुन्हेगार कितीही मोठा असला तरी मी त्याला शोधून काढेनच. सत्य कितीही कटू असलं तरी ते मला जास्त आवडतं आणि इतरांना नाही. कारण कटू सत्य पचवायला फार मोठी ताकद लागते मिस्टर धनंजय वाकडे. ताई, अशा किती वेळ बसून राहणार आहात? मला तर काही समजेनासच झालंय. समीर इतक्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं ग. ताई, समीरचं चुकलंय हे खरंय, पण त्याचं वय पण अडनिड आहे ना. आणि या वयात मुलांच्या हातून चुका होतात. त्या चुका लक्षात आणून द्यायचं काम आपलं आहे ना. आपण त्याला नीट समजावू, सगळं ठीक होईल. काही ठीक होणार नाहीये. समीरच्या हातून चूक झाली ह्याचं मला वाईट वाटत नाहीये ग, पण तो ज्या बेफिकिरीनं उत्तरं देत होता ना त्याचा मला त्रास होतोय. त्याला त्याच्या वागण्याचा जराही पश्चाताप होत नाहीये. हे किती वाईट आहे. नाही ताई, कदाचित त्याची चोरी पकडली गेली म्हणून त्यांनी उसनं अवसान आणलं असेल. नाही ग, त्याचे डोळे सांगत होते त्याला जराही लाज वाटत नव्हती. तसं नसेलही. तुम्ही धीर सोडू नका. आपण त्याला नीट समजावू, तो नक्की सुधारेल. आपण कितीही काहीही केलं ना मनाली तरी समीर सुधारणार नाहीये. कारण शेवटी त्याच्या अंगात त्याच्या बापाचं रक्त आहे. तो त्याच वळणावर जाणार. त्याच्या बापानं ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्या समीर परत करतोय.
काय करायचंय? समीर आता बोल ना. तुला एकदा सांगितलं ना तुला काय करायचंय, नाही तर कानफडात आवाज काढे ना. चल. अहो त्याला कसं काही रागवताय? ए तू मला शहाणपणा शिकवू नकोस हा? स्वतःच्या लायकीत राहायचं, कळलं काय? यायला कोण कुठली तू आणि इथे येऊन मला नाही सांगायचं कोणाशी कसं वागतात ते, कळलं? चल याला घे आणि चालायला लाग. चल अहो, पण- याला घेऊन चालायला लाग, सांगितलं ना. चल गेट आउट, चल.